आम्ही अचानक गावी आलो होतो, रात्री आलो का तर काकूंचं ना ऑपरेशन करायचं अचानक ठरलं. अचानक कसं ठरलं माहिती आहे, काकूंचा पाय दुखत होता, डॉक्टरांकडे गेल्या आणि म्हणल्या क्लिप काढायला जमेल का पायातला. क्लिप म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ना त्यांचा एक ऍक्सिडेंट झाला, तेव्हा त्या गुडघ्याच्या तिथं एक क्लिप बसवला होता. तो क्लिप पण बराच मोठा होता. पूर्ण लॉक्स बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. नाही होय नाही होय म्हणता म्हणताना अचानकच ऑपरेशन ठरलं होतं, की आमचं ठरलं होतं दिवाळीत वगैरे करायचं, नाही तर उन्हाळ्यात लगेच करायचं होतं, पण काही कारणास्तव थोडंसं लेट झालं. परत मी फाईल वगैरे घेतली, पाठीमागे ठेवली. मी सगळं सामान काय बाहेर काढलं नव्हतं, का तर खूप सारा पसारा होतो. आणि सगळेच जण आम्ही म्हणजे आज ऑपरेशन होतं म्हणून सगळेजण आम्ही चाललो होतो. का तर काकूला पण बरं वाटावं म्हणून. आणि भाऊजी म्हणले मी पाठीमागून येईन, घरी गाई वगैरे आहे. तर श्री तिच्या काकाला म्हणत होती की मी आता आजीला ना पुण्याला घेऊन जाणार आहे. तर त्यांची मस्ती चालूच राहते सारखी. आणि श्री आणि आता इकडं गावाला आल्यापासून श्री तर तशी आजीला सोडतच नाही. आणि थोडासा माझा हा लॉग्स तर लेटच झालाय. आता पुण्याला आल्यानंतर मी अपलोड केलाय. त्यानंतर काकू आणि श्री पुढे बसल्या आणि करमाळ्याला जाताना रस्ता इतका खराब आहे ना, खूप आहे. आणि त्यातनं गाणे लावले होते. श्रीची मस्ती चालू होती. आणि काकूंना पण स्क्रीनवरचे गाणे बदलता येतात, तशा मोबाईल पण चालवतात स्क्रीन टचचा वगैरे. तेच आमची थोडीशी चर्चा चालू होती. आणि आमच्या इकडं काहीच पाऊस नव्हता. आणि करमाळ्याच्या जवळ आल्यानंतर बापरे म्हणलं, इकडं खूप पाऊस झालाय, खूप म्हणजे बऱ्यापैकी झालाय. रोडवरनं पाणी वगैरे निघलं होतं. तर असं इतका छान मातीचा सुगंध सुटला होता, तर भारी वाटत होतं. आणि ऑपरेशनची थोडीशी भीती होती की नाही का किती दिवस चालता वगैरे येणार नाही, पण असं काही झालं नाही. तुम्हाला लॉग्समध्ये मी पुन्हा सांगेलच की फायनली आम्ही पोहोचलो. थोडासा लेट झाला हॉस्पिटलला पोहोचायला, का तर एवढे सगळे आम्ही आता घरी आहेत की सगळ्यांचा आवरता आवरता लेटच होतो. 9ला बोलवलं होतं, आम्ही 10:30 वाजवले होते. आणि ना तिथं काय म्हणतात, मूवीचं थिएटर जवळ आहे करमाळ्यात, तिथं शेजारी मी ते बघत होते. आणि त्यानंतर दरवाजा बंद करायचा विसरला, परत रिटर्न गेले, दरवाजा बंद केला. श्री तर आजीला सोडायचं नाव घेत नव्हती. त्यानंतर मी फाईल वगैरे घेतली आणि ब्लँकेट वगैरे आधीच आणलं होतं, का तर आम्हाला माहिती आहे ऍडमिट करायचंय आधी. तर मी ब्लँकेट वगैरे घेतलं आणि सागर म्हणले मी आधी काउंटरला जातो, नंबर कधी. आम्हाला वाटलं होतं गेल्या गेल्या लगेच ऑपरेशन चालू होईल, पण तसं काही झालं नाही. तर मी फाईल घेतली. चेकअप वगैरे सगळं भाऊजींनी आधीच करून ठेवलं होतं. 2-3 दिवस त्यातच गेले होते. आणि ऑपरेशन उद्या म्हणून आम्ही 1 दिवस आधी आलो होतो. मग सागर काउंटरला गेले आणि नंबर कधी काय ॲडमिट करून घेण्यासाठी नाही का. त्यानंतर मेडिकल पण घेतलं. तर जसं लागेल तसं मेडिकल घ्यायचं होतं. ऑपरेशनसाठी वेगळं होतं आणि आत्ता सध्यासाठी वेगळं होतं. तर ते मेडिकल घेतलं. काकूंना सलाईन वगैरे लावले, ॲडमिट करून घेतलं. जस्ट ॲडमिट केले. 5 वाजता ऑपरेशन आहे. आत्ता जेवण घालायचं थोडंसं, मग घरनं येताना आम्ही जेवण घेऊन आलो होतो, तर आत्ता जेवायचं आहे. ऑपरेशनला टाईम आहे, म्हणजे अजून 2-3 तास टाईम आहे. तर श्रीला खूप भूक लागली होती, पण आम्ही बाहेर निघलो होतो. आणि अजून तर काय भेटलं नाही खायला, काय चालू बघू आता. ह्या दोघांना पण चालावं लागलं. काकू आणि ताई हॉस्पिटलमध्ये, तर आम्ही परत स्टँडवर आलो तर शोधत शोधत खायला. आता ह्यांना काय खायला चालवं. आणि परत ऑपरेशन झाल्यानंतर मला घरी पण जायचं आहे. श्री छोटी त्यामुळे ताई म्हणते डॉक्टरने जेवढे अलाउड करतील ना तेवढंच थांबता येईल. तर मी नंतर घरी जाईल. आणि हे स्टँडवर उभं मोकार घेतात. स्वतःची गोष्टी मला दिली आणि स्वतः माझी घेतली. गाडीत येऊन बसलोत आणि हे गेलेत वडापाव घ्यायला. आणि आम्ही म्हटलं स्टँडवर, का तर पार्किंगच नाही आहे, त्यामुळे स्टँडवरच गाडी लावली. समोर आईस्क्रीम लस्सी खाल्ली, म्हणजे लस्सी पिली, आईस्क्रीम खाल्ली. आणि आता ते म्हटले मी समोरनं वडापाव घेऊन येतो. या दादाला वडापाव घ्यायचा आहे, म्हणलं चला जाऊ दे. चालूच आहे तुला खायचं. आम्ही ना हॉस्पिटलमध्ये जेवण केलं होतं आल्या त्यात डॉक्टर म्हणले होते 12च्या आधी काकूला जेवायला, त्यानंतर जेवायला द्यायचं नव्हतं. मग आता हे बघितलं ना कार्टून आजीला
बिलकुल सोडत नव्हतं. का तर काकूंना सुई लावताना सुद्धा तिने डोळे बंद करून घेतले होते आणि बांगड्या वगैरे सगळं काढलं. का तर डॉक्टर म्हणले ऑपरेशनला नाही का ठेवत नाहीत, सुई वगैरे लावली, म्हणजे एक सलाईन आधीच झालं होतं. त्यानंतर त्यांना ऑपरेशनला घेऊन गेले. मी ते काही शूट केलं वगैरे नाही आणि श्रीची अशी काहीशी मस्ती चालली होती. आम्ही बसलो होतो. तर ऑपरेशनला गेल्याचं एवढंच टेन्शन होतं की त्यांना थोडासा बीपीचा त्रास आहे, पण सगळं सुखरूप पार पडलं. ऑपरेशन झालं आणि आल्यानंतर निवांत झोपल्या होत्या. तर म्हणलं नाही का झोप, डॉक्टर म्हणले जोवर भुले तोपर्यंत त्यांना झोपू द्या, कोणी जाऊ नका. आणि हा त्यांच्या पायात क्लिप होता, इतका मोठा होता, इतका जड होता आणि 2-3 म्हणजे 4 वर्ष म्हणलं तरी त्यांच्या पायामध्ये होता. तर ते आश्चर्य वाटलं. त्यांना भूल होती त्यामुळे डॉक्टर म्हणले कोणी बोलू नका. मग म्हणलं आम्ही घरी चाललो आता. श्रीला घेतलं, श्रीला पण झोप लागली होती, 11 वाजले होते. मग घरी गेलो आम्ही. जस्ट घरी आलो आम्ही. जरा थोडासा लेट झाला मला यायला, का तर ऑपरेशनलाच लेट झाला होता आणि परत भूलचे इंजेक्शन वगैरे उतरल्या. त्यानंतर मग डॉक्टरांनी परत नाही का इंजेक्शन वगैरे दिले आणि जास्त दुखत होतं त्यामुळे मग आम्ही लवकर आलोच नाहीत घरी. आणि आत्ता येताना आम्ही त्यांना उमचळल्यासारखं पण होत नव्हतं. परत अजून एक इंजेक्शन दिलं, जरा जास्त पेन होते त्यामुळे मी काही शूट वगैरे केलं नाही हॉस्पिटलमध्ये. आणि श्रीनीला खूप त्रास दिला. आत्ता ताई हे आणि काकू हॉस्पिटलमध्ये, आम्ही बाकीचे सगळे घरी आलो. आता 11:30 वाजले तरी ह्यांचा झोपायचा पत्त्या नाही आणि ती मस्तीचा. हां नको. सकाळी 6ला उठले, पटकन टिफिन वगैरे बनवला, का तर मला टिफिन हॉस्पिटलमध्ये द्यायचा होता. भाऊजी लवकर जाणार होते.